श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असेच स्वामींचे मनमोहक आणि प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला लवकरात लवकर आपले व्हिडिओज मिळतील. स्वामी भक्तांनो, हा संदेश मोजून 8 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. आज तुमच्या आयुष्यात नक्की चांगली बातमी येईल आणि स्वामी तुम्हाला नक्की चमत्कार दाखवतील. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं. कोणी नावे ठेवली ना तर थांबायचं नसतं, आपलं फक्त चांगलं काम करायचं असतं. अपमानाने कधी खचायचं नसतं, जिद्दीने बळ तुमचं वाढवायचं असतं. नाराजमुळेच व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं. पाय होडले म्हणून परतायचं नसतं, पुढे आणि पुढे जायचं असतं. लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य फक्त दाखवायचं असतं. जीवनात खूप करण्याजोगे असतं, आपण फक्त आपलं तिकडे लक्ष नसतं. म्हणून रागात कुणाला बोलायचं नसतं, प्रेमाने मात्र मन जिंकायचं असतं. आणि प्रेमाने मन जिंकले की सर्व काही सिद्ध होते आणि तुमचा विषय विश्वास ही वाढत जात असतो. म्हणून प्रेमामुळे लोकही तुमच्या जवळ येत जातील. मित्रांनो, नक्कीच त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी तुम्हाला आमच्या इच्छा माहीत आहेत आणि तुम्ही त्या नक्कीच पूर्ण करा असं नक्कीच आपण स्वामींना म्हटलं पाहिजे. आणि ही स्वामींचरणी प्रार्थना की तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या मनोकामना पूर्ण हो आणि देव तुम्हाला आनंदी आणि निरोगी ठेव, ही स्वामींकडे मी प्रार्थना करू इच्छितो. स्वामी म्हणतात, अजून नक्कीच किती रडणार आहेस, एकट्यामध्ये थांब. आता हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस? तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का? मग तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण करत राहा, मी तुझ्या सोबत आहे. त्याचं गांभीर्य नाही आहे का तुला? सर्व काही तुझ्यावर आहे. लोक बोलणारच. तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्रास होणार नाही. एवढंच तुला करायचंय आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधायला लागला. आणि मला माहित आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. आणि मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या आणि योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या. आणि श्री स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला नक्कीच होईल आणि तुम्हाला त्यांचा अनुभव येईल. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहिलेलं चांगलं असतं. कुणाशी काही वाद घालू नये आणि बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. आणि एक लक्षात घ्यावं, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात, हे फक्त आपण ध्यानात ठेवावं. आणि त्यांना आपल्या अस्वस्थतेचे कारण माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात आणि मनाला प्रसन्न वाटतं. मग अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या आणि लगेचच मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ वाटत असेल ना, त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक भरपूर चांगला उपाय मार्ग आहे आणि समजण्यात येईल. आणि असा तुम्ही उपाय काढला तर मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीत उपाय निघेल. आणि श्री स्वामी समर्थ परम दयाळू आहेत. त्यांच्या भक्तीचे सर्वांचे सर्वतोपरी कल्याण होते. भावभक्तीने आर्ततेने हाक मारली असता ते तात्काळ नक्कीच येतात आणि आशीर्वाद देतात. आणि ते समर्थगामी आहेत. भक्तांच्या संकटकाळी त्वरेने धावणारे श्री स्वामी समर्थांसारखे दैवत हे तुम्हा आम्हा भक्तांचे भक्कम आधार नक्कीच आहेत. आणि त्यांच्यावर आपण तेवढाच भक्कमपणे विश्वास करायला हवा. ज्यांच्या मने श्री सद्गुरू विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती त्याची होई जगभर कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होतील नक्कीच वजा. आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे. म्हणून त्या प्रकारे तुम्ही जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस तुम्हाला अनुभवायला मिळतील. आणि स्वामी तुम्हाला ते दिवस नक्कीच दाखवतील आणि तुम्हाला चांगले दिवस आता येणार आहेत. गुरु असता पाठीशी समर्थ,
का चिंता करावी मी व्यर्थ, तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि तेच आपल्या पाठीमागे आहेत आणि तेच आपलं सर्व लीला आपल्याला दाखवत आहेत, हे लक्षात घ्या. आणि नामाची महिमा अपरंपार आहे. जपता स्वामी नाम वारंवार, कृपा होते स्वामींची अपार. असं तो म्हणाला म्हणून खूप ते मनाला आधार, म्हणून मुखातून एकच नाव येते, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमात सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल, म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असा आवाज आपल्याला आपल्या हृदयापासून येत असला तर मग आपल्याला कसलीही चिंता असणार नाही. आयुष्य एक चक्र आहे आणि तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्या गोष्टीच परत मिळतील. आणि जर तुम्ही वाईट गोष्टी कराल तर नक्कीच तुम्हाला वाईट गोष्टी परत मिळतील. मग ते तुम्ही ठरवायचंय तुम्हाला कशा गोष्टी या पार पाडायच्या आहेत. मनात एक पोटात एक आणि अशा लोकांपासून लांबच राहा, कारण त्यात आपलाच फायदा आहे. आणि अशी लोक तुम्हाला भरपूर मिळतील आणि त्यांचं ते तुम्हाला काहीच सांगणारही नाही. ते तुमचा भरवसा आणि भरपूर फायदा घेऊन घेतील. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात, एवढं लक्षात ठेवावं. कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त लहान आणि तहान लागल्यावरच दिसतात आणि फक्त काम असल्यावरच ते आपल्या जवळ येतात आणि काम झाले की ते निघून जातात. मृत्यू कधी कसा येईल ना हे कोणी सांगू शकत नाही. म्हणून जे मिळालं आयुष्य ते भरभरून जगणं हेच खरं आयुष्य. आणि माझं तुझं काही नाही, हे धन आहे परक्याचं. म्हणून असं समजून तुम्ही आयुष्यामध्ये पुढे चाललेले पाहिजेत. आणि स्वामी म्हणतात, नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेते ना, तेव्हा त्यापेक्षाही काहीतरी मौल्यवान देण्याकरता तुमचा हात ती नक्कीच रिकामा करत असते. म्हणून तुम्ही ध्येय हे धरलं पाहिजे आणि तुम्ही तेवढी शांतता ठेवली पाहिजे. तुम्हाला तुमच्यात जे तुम्हाला वाटत नाही ते पण तुम्हाला मिळेल. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तो आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो, असे स्वामी म्हणतात. म्हणून तुमच्या हातून कोणाच्या ना कोणाचे तरी काम नक्कीच झाले पाहिजे. आणि चांगले काम केले तर चांगलेच कर्म आपल्या फळाला येतात. म्हणून माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला ना तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. मग तो शेवट कशावर अवलंबून असतो तर कर्मावर. आणि कर्म तुमची चांगली असली तर तुमचा शेवटही नक्की चांगला होईल. माणूस फक्त भ्रमात जीवन जगत आहे, हा माझा तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे, ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळ असून सुद्धा दूरचे. हे जीवनाचे सत्य आहे आणि ते तुम्ही स्वीकारले पाहिजे. ज्याचे हवे पण जास्त असते तो गरीब जाणावा आणि ज्याचे हवे पण कमी असते तो श्रीमंत जाणावा. ज्याला नेहमी समाधान वाटते तो जो खरा श्रीमंत आहे. आणि तुम्ही जेवढे समाधानी राहाल तेवढे तुम्ही श्रीमंत होत जाल आणि तेवढेच तुम्ही मनापासून सर्व गोष्टी कराल. नाहीतर तुम्हाला हा बसली तर नक्कीच मग तुमच्याकडे काही उरत नाही. परिस्थिती वाईट आली म्हणून नक्कीच रडू नका, कारण ती बघताच असते आणि ती बाधतच असते, प्रत्येकाला बाधत असते. कोणत्याही काळात कशाही परिस्थितीत आपल्याला आनंदरूप बनवता नक्कीच येईल. आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केले असे थोडेच असते. म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे करावे आणि आपल्या वृत्तींवर परिणाम होऊ देऊ नये. अभ्यास केला तर थोड्या दिवसात ते साधेल, म्हणून करता हे स्वामी आहेत असे ज्याला वाटले ना त्याने सर्व काही साधले आणि सर्व काही त्याला जीवनात मिळून गेले. कारण तो वाईट झालं तरी ती श्री स्वामी समर्थ आपल्याला हे दाखवत आहेत आणि चांगलं झालं तरी श्री स्वामी समर्थ आपल्याला दाखवत आहेत. असं ज्याला वाटलं ना तोच खरं स्वामींच्या भक्तीत लीन असतो. सद्गुरूंकडून मिळालेले ईश्वर नाम प्रेमाने, भक्तीने आणि एकाग्रतेने घेतले तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो. अशा सर्व संतांनी आपला अनुभव नक्कीच कंठवारपणे सांगितला आहे. कोणतीही वृत्ती मनात उठू देऊ नका. देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही, देव जवळच आहे. फक्त ते नामस्मरण तुम्ही मनापासून केले पाहिजे. पैसे असून साधं राहिलं तर लोक भरपूर भिकाडा असं म्हणतात. म्हणून लोकांच्या कधीही नादाला लागू नका. ते काय म्हणतील ते त्याच्याकडे लक्ष देऊ नका. ते पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात आणि सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोललं तर बकबक करतो म्हणतात आणि कमी बोललं तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात. दानधर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात. भरपूर दानधर्म आपण केला तर 2 नंबर पैसे असणार असं म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बैल म्हणणार आणि नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार
असं म्हणतात. म्हणून तब्येत चांगली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात. तब्येत कमी केली तर काहीतरी आजार झाला असणार म्हणून मरायला लागलंय असं म्हणणार. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही कामधंदा नाही, गेलं तर माणुसकी नाही म्हणतात. हे सगळे लोक असतात. लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात. आपण आपलं काम करायचं, याचाच अर्थ ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. लोकी पायी चालू देत नाही आणि घोड्यावरही नाही बसू देत. म्हणून शेवट आपण ठरवायचं की जीवन कसं जगायचं, आणि म्हणून हसत जगायचं की मग रडत रडत जगायचं असतं. जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कडू गोष्टी सरळ गिळायच्या असतात, त्यात सगळंच बसायच्या नसतात, नाहीतर जीवन आणखी कडू होत जाते. म्हणून सदैव श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करावे आणि नक्कीच समाधानी होऊन जावे. सोबत कोण होतं, कोण आहे आणि कोण राहणार या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्या सोबत स्वामी होते, स्वामी समर्थ आहेत आणि स्वामी समर्थ आयुष्यात कायम सोबत राहणार हे खूप महत्वाचे आहे. आणि त्यांचा सहवास तुम्हाला लाभला तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची नक्कीच कमी पडणार नाही. म्हणून माणूस जेवढा आजाराने थकत नाही ना, त्यापेक्षा जास्त तो विचाराने थकत असतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य ही शक्य करतात ते स्वामी आहेत. म्हणून त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पाय देता देता सावरलो, कारण पाठीमागे श्री स्वामी समर्थ उभे होते आणि ते माझ्या सगळ्या संकटाला मला मदत करत होते. आज खूप एकटं वाटलं, पण सांगायचं कुणाला असं नातं असतं. अस्वस्थ होतं आणि मन पण बोलणार कोणासोबत खूप अवघड असतं. स्वतःला समजावणं, आपलंही मन ओळखणारं एक अस्तित्व असावं. आपल्याला आपलेपणाची जाणीव करून देणारं निरागस असतं मन, आणि त्याला समजवता देखील येत नाही. तुमच्या सोबत असताना पूर्ण जग विसरायला होतं. दोन मन जुळले की आयुष्य जगायला देखील बळ येतं. नात्यातील ओढ दोघांनाही असावी लागते. एकानेच पुढाकार घेऊन नाही जमत. कधी प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपलं सगळं आपलं असावं, पण आपलं सगळं असूनही मन उदास होतं, कारण तर आपल्या सगळ्यात जवळच्या माणसांची सोबत नसते. म्हणून तुम्हाला आयुष्यात मानलं आहे, आता आयुष्याची सुरुवात आणि शेवट देखील तुम्हीच आहात. म्हणून तुम्ही फक्त नातं जोडावं तर श्री स्वामी समर्थ नक्कीच जोडावं व त्यांची संगत करून घ्यावी. आणि त्यांची संगत केली तर तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही आणि तुमच्यासोबत सर्व काही नक्कीच चांगले होईल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू ना, त्या दिवशी ईश्वर भेटला असे तुम्ही समजायला हवं. आणि मग तुम्हाला ज्या दिवशी ईश्वर भेटेल आणि जेव्हा तुम्हाला सर्व गोष्टींची प्रचिती आपोआप होऊ लागेल, एकदा श्री बाळाप्पा श्री स्वामी समर्थांना विचारतात, स्वामी, आम्ही तुमचा आणि तुमच्या नावाचा जप करतो, तुम्ही कोणता जप करता म्हणून आम्हाला पण सांगा. म्हणून श्री स्वामी फक्त एकच वाक्य सांगतात, जो माझा जप करतो त्याला मी जपतो. म्हणूनच घराघरातून जास्तीत जास्त सांदिक जप हा झालाच पाहिजे. आणि तो जप म्हणजे श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जगामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे, प्रत्येकाचे नियम हे ठरलेले आहेत. त्या नियमांचे उल्लंघन करणं म्हणजे अस्तव्यस्त आणणे होय. आणि मग त्याप्रमाणे कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाचे कर्तव्य हे ठरलेले आहे. असे कर्तव्याचे वळण जिथे असते त्या घराला वळण आहे असे म्हणतात. माझ्या घरामध्ये वळण असते ते घर सुखी होईल. समजा आपण एक घर बांधले, त्यामध्ये दरवाजे केले, मग त्यामध्ये भिंतीला खिडक्या गेल्या, मग वर आड्याला झरोके नक्कीच गेले. आणि मग आता त्यापैकी झरोक्यांनी विचार केला की मग आम्ही का म्हणून लहान असावे, मग आम्ही दरवाजे इतके मोठे होणारच असे म्हणून ते दरवाजे इतके मोठे झाले. खिडक्यांनी तोच विचार केला असता आणि त्या सगळ्या दरवाजा इतक्या मोठ्या बनल्या असत्या. मग असे झाल्यावर त्या घराचे नक्कीच काय होईल हे जसे योग्य नव्हे तसे ज्या घरामध्ये प्रत्येक जण आपलेच मत खरे म्हणतो आणि जेथे वडील माणसांविषयी आदर नसतो, त्या घराचा वीज व्हायला नक्कीच वेळ लागत नाही. आणि मग ते सगळ्यांच्या मनाप्रमाणे सगळे जगत असले तर मग नक्कीच तिथे भांडण हे होणारच. म्हणून मनुष्य जगात कितीही मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून हे असतेच, आणि ते समजायला परम भाग्य लागते आणि देवाचा आशीर्वाद आपल्यावर लागतो. म्हणून न्यूनता नाही असा प्रपंच नाही. एकदा प्रापंचिक माझा प्रपंच पूर्ण आहे म्हणून सांगणारा भेटेल, परंतु चालले आहे असे चालावे यात कमी तर नाही ना कधी पडणार. मग अशी त्याला काळजी असतेच, म्हणजे त्याला सर्व खरे सुख असे नसतेच. असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानत नाही, त्या होऊन अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा धरतो, म्हणून आपण फसत असतो. म्हणून जे आहे त्यात जो समाधान मानतो तो खरंच सुखी आणि समाधानी असतो.
रोज अगदी 5 मिनिटे का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका आणि भगवंताचे नाम घ्यायला शिका. अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्षे नुसते जगून मिळणार नाही एवढा मिळतो. आणि साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा आनंद घरा मिळतो ना, तसेच इथे आहे. तुम्ही कितीही बोलले की मी नामस्मरण करतो, पण तुम्ही जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला त्याचा आनंद मिळणार नाही. सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समर्थांनी मागितले. याचे कारण हेच की जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो. व्यापारी लोक आज रोग उद्या उधार अशी पाटी त्यांच्या दुकानात लावत असतात. त्याप्रमाणे आपणही आनंद रोग दुःख उधार अशी वृत्ती नक्कीच ठेवावी. त्याचा आनंद नामा असेल आणि त्याला नित्य दिवाळीच आहे आणि सर्व काळ तो आनंदच म्हणवत असतो. एकच ठिकाणी संबंध कापसाचा नाश करायला समर्थ असते, मग त्याचप्रमाणे भगवंताचे नाम सर्व पापांचा नाश करायला समर्थ असते. आपण त्या आवडीने तळमळीने भावाने घेत नाही आणि त्यात नामाचा काय दोष. नामाची भावना वाढवणे हीच उपासना आहे. नामाने शंका व भीती नाहीशी झाली पाहिजे. नामात चूक होतच नाही. त्याचे फळ शेवटचे साधायचे असेल तर अंतकाळी नाम साधायचे आणि मग तुम्हाला सर्व काही दिसू लागेल. कालचे विसरावे, उद्याचा विचार करू नये आणि आज नाम सोडू नये. परिस्थिती व भोग चुकत कुणालाच नाही, पण समाधान राहायचे असेल तर नामानेच ते टिकते असते. मग तुमच्याजवळ कितीही पैसा असला तरी ते टिकत नाही, ते फक्त नामानेच टिकत असते. श्री स्वामींच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाची प्रचिती तुम्हाला प्रत्येकाला रोजच्या जीवनात प्रत्येक क्षणाला येऊ शकते. फक्त तुम्ही त्या परमेश्वरी शक्तीला आपले सुखदुःख वेळेत न चुकता सांगायला हवं. त्यासाठी तासनतास बसायला हवे असे नाही, त्यासाठी रोजचा ठराविक वेळ मात्र न चुकता द्यायलाच हवा. त्याला स्थळ काळ वेळेचे बंधन हवे, तेव्हाच ती उपासना सिद्ध होऊन आपल्याला योग्य ती वाट सापडते. आणि स्वामी सखांना जे जमले ते प्रत्येकाला जमणे शक्य आहे. अगदी कलियुगातही हे शक्य आहे. फक्त त्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करायला हवे आणि भक्तीचे वैभव प्राप्त करण्यासाठी हवी दृढ श्रद्धा, विश्वास, चिकाटी आणि जिद्द. आणि महत्वाचं म्हणजे त्या परमब्रह्माबद्दलची आतुरता. अविश्रांत कष्ट घेऊन मनावर संयम ठेवून जर तुम्ही या वाटेवर चालतात तर हे दिव्य जीवन तुम्हाला सहज नक्की प्राप्त होईल आणि मग तुम्हाला सर्व काही मिळून तुम्ही खूप खुश व्हाल आणि चिंताही कोणाला भेडसावत नाही. आम्ही चिंतेच्या अधीन आहोत आणि आम्ही चिंतेच्या अधीन नसू तर चिंता आम्हाला शिवणारच नाही. मन यासाठी काय करायला लागेल, यासाठी चिंतामणी पाहायला लागेल. चिंता बाजूला काढली की मणी राहतो आणि मणी कोणाच्या हातात आहे तर तो आपल्या श्री स्वामी समर्थ अक्कलकोटांच्या स्वामी समर्थांच्या हातात आहे. आणि मग तुम्ही अक्कलकोट स्वामींचं नाव घेतलं तर नक्की चिंता निघून जाईल आणि मणी राहील. म्हणतो मणी त्यांच्या हातात आहे, तो हात जर आपल्या डोक्यावर आला तर चिंताही संपली समजा. मला वाटतं असं काहीतरी करायला पाहिजे आणि यासाठी सहस्र नामाची नक्कीच गरज आहे. म्हणून तुम्ही नक्कीच नामस्मरण केलं पाहिजे. त्याने हे सगळं साध्य होऊ शकतं आणि त्याने सर्व गोष्टी या तुम्हाला जीवनामध्ये नक्कीच प्राप्त होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला वेगळे कष्ट घेण्याची गरज नाही. प्रत्येक नामाला एक आहुती आणि एक थेंब तूप घातलेच पाहिजे. मग तुम्ही नाम घेत असले तर मग तुमचे मन हे अगदी निर्मळ होऊन जाते आणि पाण्यासारखे होऊन जाते. आणि मग तुम्ही निर्मळ मनाने स्वामींची भक्ती करत असाल तर स्वामी तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच देत असतात, एवढे मात्र निश्चित आहे. मग तुमचे मन हे अगदी निर्मळ झाले की सर्व काही शंका तुमच्या मनातून निघून जातात आणि नक्कीच तुम्ही मागील जन्मी अमुक एखादे कर्म नक्कीच केले असतील आणि ते जशी जरी समजले नाही तरी पण जे करू नये ते त्यांनी केले आहे आणि ही गोष्ट निश्चित, परंतु त्यामध्ये भगवंताची एक मोठी सोय ठेवली आहे आणि ती की जो देहाला विसरेल ना त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणे हा एकच उपाय आणि ज्याला देवाची पूर्ण आठवण असते त्याला जगाचा दुःखाचा विसर नक्कीच पडत असतो. एवढं लक्षात ठेवा. आपल्या शरीराला काही रोग झाला ना तर आपण लगेचच त्याची काळजी घेतो. वास्तविक आपले मन शरीरावरून अगदी आपल्या जवळ आहे. शोक, चिंता, भय आणि मोह यांनी मनाची प्रकृती बिघडते आणि त्यामुळे आपण आपला आनंद गमावून बसतो. तरी आपण आपल्या मनाची, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत नाही. मनाच्या निरोगी जीवनासाठी आपण काही करीत नाही. शरीराला जसे रोग पोखरतात तसेच काम, क्रोध, मोह, मत्सर, लैंगिक स्वार्थ, संशय व शुद्ध बुद्धी माणसाच्या मनाला निस्वस्थ करतात आणि त्यापायी जीवन हैराण होते. आणि शरीरातील रोग बरे होण्यासाठी बाहेरून औषधेही लागते आणि आतून जीवनशक्ती लागते. तर मनाचे रोग बरे होण्यासाठी बाहेरून भगवंताचे स्मरण आणि आतून भगवंतावर अथवा सद्गुरूंवर श्रद्धा असावी लागते. मग भगवंताच्या नामामध्ये
भगवंताचे स्मरण साठलेले आहे आणि भगवंताचे नाम आणि त्यावरील श्रद्धा यांच्या संगमामध्ये भगवंताची भक्ती उदय पावते. भक्ती म्हणजे भगवंताबद्दल अनुरक्ती म्हणजे उत्कट प्रेम. हे एक रसायन आहे, त्यामध्ये मोठी शक्ती साठलेली असते. ते प्रेम मनाच्या तळाशी पोहोचते व तिथे असलेल्या अविद्येचा पडदा पाडून ते स्वर स्वरूपी भिडते आणि भगवंताच्या दर्शनाच्या आड येणारे सारे प्रतिबंध दूर करते व दिव्य प्रेम कसे संपादन करावे याचे अगदी स्पष्ट व खात्रीचे मार्गदर्शन ते करत असते. मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्यू आणि समयीची अवस्था असते, परंतु त्या समयी माझे स्मरण ठेवावे असे भगवंतांनी सांगितले असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकले आणि स्मरण करू शकत नाही असे होणे शक्य नाही. मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो आहे, आता मला काही करायचे राहिले नाही अशी मनाची स्थिती झाली पाहिजे आणि मन अगदी परमेश्वरकडे रमून जायला पाहिजे. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्यात जी व्यक्ती आपल्या पाठीशी देखील आपल्यासोबत प्रामाणिक असेल. आणि ते ओळखण्यासाठी तुम्हाला माणूस जपायला शिकायला लागेल आणि माणूस ओळखायला शिकायला लागेल आणि भगवंत प्राप्ती नक्कीच करायला लागेल. खरोखर परमेश्वर भक्ताचे मन पाहत असतो, त्याचा भाव पाहतो. एरवी तो त्याच्या जवळच असतो आणि तो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो. त्याला परमेश्वर जवळ असूनही आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्री असते. मग श्री स्वामी समर्थ आपल्या घरातला कोणतरी आहे याबद्दल नक्कीच काळजी बाळगा आणि खात्री बाळगा. त्यांना तुम्ही आपली सुखदुःखे नक्कीच सांगत जावा. दिवस काठी एकदा तरी स्वामींपुढे उभे राहून त्यांना अनन्य भावाने शरण जा आणि त्यांचा नमस्कार तुम्ही घेत जा. दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख नक्कीच दूर व्हायला लागतील आणि तुम्हाला हे अनुभव नक्कीच यायला लागतील. आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नाही असे म्हणण्यापूर्वी पुरेसा पैसा कमावणं आणि सामान, भाज्या, दूध, कपडे, घरभाडे, पेट्रोल, मुलांची पुस्तके, शुल्लक औषधे, गोळ्या, बिस्किटे, सिनेमा, हॉटेल, सुट्ट्या, भेटवस्तू, आहिरे, दागिने आणि हौस, मौजमजा, सण समारंभ इत्यादीसाठी फक्त आणि फक्त पैसाच कामी येतो. मग तुम्हाला पैसा नक्कीच कमवावा लागेल. फक्त तुम्ही भगवंत भक्तीत राहिले तर तुम्हाला कोणत्याच अडचणी येणार नाहीत आणि पैसाही तुम्हाला तेवढाच उपयोगी आहे. श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबतच बुद्धी आणि नियोजनाचाही जोड लागते. मग अंग मेहनत कितीही महत्वाची असली तरी शिक्षण या गोष्टीला सुद्धा पर्याय नाही. म्हणून कल्पकता, योजना आणि युक्त्या व्यवसायाला हे सगळे कितीही पूरक असले तरी अभ्यास आणि पूर्वतयारीशिवाय सगळे फोल ठरते. म्हणूनच आधी शिक्षण पूर्ण केले पाहिजे आणि मगच व्यवसाय केला पाहिजे. मग तुम्हाला सर्व काही कळत जाते आणि यशस्वी आणि स्थिर स्थावर व्हायचे असेल तर मग ज्या गोष्टी आत करू शकता त्या कधीच उद्यावर ढकलू नका. उज्ज्वल भविष्यासाठी पैसा आठवायला हवा, बचत करायला हवी. लक्षात ठेवा, सतत कुठली ना कुठली कारणे सांगणारी माणसे कधीच यशस्वी श्रीमंत होत नाहीत आणि त्या उलट आर्थिक नियोजन करणारी कुटुंब वत्सल माणसे कधीच कुठलीच कारणे सांगत नाहीत. आज आत्ता या क्षणी बचतीसाठी ते 3 शब्द हे मूळ धरून चालतात. सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते, कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती, निसर्ग आणि प्रकृती नक्कीच देत असते. अशी माणसं संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही व ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळे होत असते. मग त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करावी असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसते. आज न उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात व वाईट प्रसंगात किंवा संकट समयी हे मिळतच असते. एवढे निश्चित आहे, आपण जेव्हा बेधुंदपणे आयुष्य जगत असतो ना, त्यात नक्कीच हाकवून काही चुका होतात आणि कदाचित दोष परिस्थितीचा असेल किंवा मग माणसांच्या चुका तर घडून गेली, पण नंतर मग त्यानंतर आयुष्य कसं जगायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. झालेली चूक तर बदलता येत नाही, पण भविष्याचा विचार तर करावाच लागतो. मग भूतकाळातल्या चुकांना किती कवटाळून बसायचं, बाहेर पडणे तर गरजेचे असते ना, पण बाहेरून किती शांत राहिले तरी मनात एक युद्ध चालूच असते, स्वतःचं स्वतः विरुद्ध. पण सावरून भविष्याची वाट तर चालावीच लागते, नाहीतर समाज या जगण्याचा शर्यतीत हरवल्याशिवाय राहत नाही. मग आधीच मनावर ओझं, त्यात आणि ही पराजयाची भावना, मग मन भटकत राहतं आणि कुठेतरी आणि आधार मिळेल या आशेने ते सगळ्यांकडे आशावादी नजरेने बघते. आणि मग कोणी सावरल तर ठीक, नाही तर मग परत एकदा तेच चक्रव्यूह आणि उदासीनतेचं या खोल गर्तेत जीवन कधी बाहेर येतील हे की नाही याची शंकाच मग माणूस जगत राहतो. फक्त श्वास चालू आहे म्हणून त्याला बाहेर काय घडत आहे याचे मुळीच भान नसते. ते जगत राहतात
आणि मग माळ रानावरच्या त्या शुष्क काटेरी झुडपांसारखे त्यांच्याजवळ कोणीच फिरकत नाही. मग कायम अलिप्त त्या निवडुंगासारखंच असतं. आणि मग त्यांचे आयुष्य काही चांगल्या गोष्टी काही जणांना आवडत नाही आणि यामागे काहीतरी कारण नक्कीच असतं. कोणी एकेकाळी या चांगल्या गोष्टी त्यांनाही आवडत नसतील, पण नंतर त्या गोष्टीचा उच्चार सुद्धा नक्की त्रासदायक वाटणारे आहे इतपत काहीतरी घडून गेलेलं असावं. नाहीतर उगाचच का कोणी चांगल्या गोष्टींचा तिरस्कार करेल. सगळंच बेस्ट सगळ्यात आवडत्या की प्रत्येक गोष्टीला एक व्हॅलिड रिझन असतं. उगाचच कोणी जगा वेगळं वाटत नाही आणि प्रत्येकाला इतक्या सारखं हसावं, वागडतं आणि वागडावं वाटतंय की मग एक आनंद आयुष्य कोणाला नको असतं. पण प्रत्येकाच्या आयुष्यात असं काहीतरी घडून गेलेलं असतं. त्या गोष्टीचा किंवा घटनांचा तो एकमेव साक्षीदार असतो आणि त्यांच्या अलिप्त वागण्याची कारणे त्यांची त्याला स्वतःला उत्तमरित्या माहिती असतात. मग इतरांप्रमाणे मुक्त वागण्याची इच्छा राहूनही तो वागू शकत नाही, कारण त्याला त्या गोष्टीचे परिणाम कदाचित आधीपासूनच माहिती असावेत. परिणामांची पर्वा त्याला जास्त सतावते आणि त्या मिळणाऱ्या आनंदापेक्षाही बरेच लोक हे असं आयुष्य असं जगतात आणि जगत असतात. म्हणून उद्या होणाऱ्या परिणामांची पर्वा खरं तर आत्ताच्या क्षणांचा आनंद विसरून कदाचित त्यांनाही मनापासून पटत नसतं. पण नंतर होणाऱ्या परिणामांचा विचार त्यांच्यासाठी आत्ताच्या आनंदापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. कदाचित त्यांनी तशा परिस्थितीला तोंड दिले असेल. मग एकूण काहीतरी प्रत्येक व्यक्तीच्या ठराविक वागण्याला ठराविक कारण असतं आणि ते इतरांना माहिती नसतं, तरी स्वतःला माहिती असतं. मग तो तुम्ही ते सावरून जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन हा नक्कीच बदलला पाहिजे. एखादी गोष्ट कितीही विसरायची म्हटली तरी ती विसरता येत नाही आणि कितीही प्रयत्न केले तरी तिचे ठसे हे राहतातच. किंबहुना जेवढा आपण जास्त प्रयत्न करू तेवढ्या गोष्टी विसरण्याचा जेवढा जास्त त्रास होतो ना, ती गोष्ट विसरण्यासाठी आपण दुसऱ्या एखाद्या गोष्टीत मन रमवतो. पण 24 तास एकाच गोष्टीत मन रमत नाही. एका तरी क्षणाला त्या गोष्टीची आठवण येतेच. मग एक एक करून आठवणी वारुळातल्या मुंग्यांप्रमाणे बाहेर येतात. मग त्यांना थोपवणे कठीण होते. पण येतेने मानवाला आठवणींचे वरदान दिलंय आणि त्यातल्या हव्यास त्याच आठवणी जपता यायला हव्या आणि त्या काही आठवणींना विसरण्याचा शाप पण देऊन ठेवलाय. म्हणून नियतीने नको असलेल्या आठवणी विसरण्याच्या प्रयत्नातून जोपासल्या जातात. मग वेगवेगळ्या कला छंद, कोणी कविता करतं, मग तर कोणी चित्र रेखाटतं. म्हणूनच कलाकार भावनिक असतात नाही का. खरं तर या ठिकाणी विसरण्याचा प्रयत्न करत असताना पण त्या आठवणी आठवत राहतात. मग एकूणच काही गोष्टी नाही विसरता येत, पण या अशा न विसरणाऱ्या आठवणी आहेत म्हणून माणूस क्रियाशील प्रयत्नशील आहे आणि अशा आठवणी आहेत म्हणून माणूस जिवंत आहे. त्या विसरण्यासाठी तरी तो कला आणि छंद जोपासले जातात. नाहीतर त्यांच्याकडे कला व छंद नाहीत असा माणूस जिवंतपणेच मेलेला नक्कीच असतो आणि असा माणसाची काहीच पराकाष्ठा नसते. आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती हवी जी आपल्याला हसवण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. आपलं सुख हेच त्या व्यक्तीचे एकमेव ध्येय असेल. आपण जेव्हा पण कधी आयुष्यात निराश होऊ तेव्हा तिने प्रोत्साहन देऊन आपल्याला साथ द्यावी आणि आपण तिच्यासाठी खूप स्पेशल असावे. आपल्याला जेव्हा जेव्हा कधी दुःख होईल तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीला आठवलं की चेहऱ्यावर हसू येईल आणि आपल्यातला उल्लडपणा त्या व्यक्तीसाठी कौतुक ठरावा. मग आपल्याला प्रत्येक सुखात त्या व्यक्तीने आपल्या सोबत असावे आणि अशी व्यक्ती प्रत्येकालाच भेटेल असं नाही. ज्यांना मिळाली त्यांना तिला आयुष्यभर जपावे आणि ज्यांना भेटली नाही त्यांनी नसलेल्या गोष्टीला मिळवण्याचा आटापिटानं केलाच बरा असतो. तसेही प्रत्येक जण परफेक्ट असेलच असे नाही. त्याच्यामधील चांगल्या गुणांचे कौतुक करून त्याला तुम्ही परफेक्ट बनवू शकता, किंबहुना तो आपोआपच परफेक्ट होतो. एकूण काहीतरी परफेक्ट व्यक्ती शोधत बसलात तर आयुष्यात एकटे राहाल. पण हाय त्याला स्वीकारून पुढे गेलात तर जीवन हे नक्कीच सुंदर आणि परफेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही यातून काहीतरी बोध नक्कीच घेतला पाहिजे आणि तुमच्या आयुष्यातील व्यक्ती या तुम्ही निवडल्या पाहिजे. जी माणसं कमजोर असतात ना त्यांच्याकडे विलक्षण असं सामर्थ्य असतं. किंबहुना या सामर्थ्यामुळेच या कमजोरपणात तरुण जाण्याची शक्ती येत असते आणि अशी माणसं मुळातच सामर्थ्यवान असतात. पण आपलं सामर्थ्य इतरांना भाल करून ते कमजोरी झालेले असतात आणि जसं की फुल सुगंध देऊन सुकण्याचं कमजोरपण स्वीकारतं आणि त्यांच्या अंगी असलेल्या मूळ समर्थांचं त्यांना ताकद देत असतं. या कमजोरपणात त्यांना भरपूर काही वाटत असतं. कधी कधी आयुष्य अशा एका वळणावर येऊन थांबतं की जगण्याची सगळी उमेद संपलेली असते. संकटाने तर संघच बांधलेला असतो. मग आपल्याला हसवण्याचं मन इतकं विषण झालेलं असतं की त्या क्षणी आयुष्य संपून जावं. पण एवढ्या लवकर या संकटातून सुटका झाली तर ते आयुष्य कसलं. मग कदाचित नियतीला खूप काही चांगलं द्यायचं असेल, मग आपल्याला म्हणून कदाचित एवढा त्रास अगोदर ती देत असेल. तसंही
सगळ्यात कठीण भूमिका एक चांगला कलाकारच निभावू शकतो. त्यामुळे आयुष्यात जर कधी हारल्यासारखे वाटते तर घाबरू नका. कदाचित नियती आपल्यासाठी आपण विचार कधी करतोय त्यापेक्षाही जास्त चांगलं योजन होत असेल आणि त्यामुळे त्या क्षणाची वाट पहा व न डगमगता त्याला घाबरता आपण कल्पनाही करू शकणार नाही इतकं सुंदर त्या नियतीने आपल्यासाठी नक्कीच योजून ठेवलेले असतील आणि ते आपल्याला माहितही नसेल. आणि जेव्हा ही गोष्ट प्राप्त होईल तेव्हाचा आनंद हा गगनात मावणार नाही, शब्दातही वर्णन करता येणार नाही. म्हणून तुम्ही संयम ठेवा. देव तुम्हाला भरपूर काही देऊ इच्छित आहे आणि देव तुम्हाला भरपूर काही देईलही. फक्त तुम्ही संयम ठेवायला शिकले पाहिजे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही माणसं असतात जी तुम्हाला तुमच्या आनंदात विचारत नाही किंवा त्यांच्यावर आपल्याला आनंदाचा परिणाम होतो की नाही हे माहीत नाही, पण आनंद दुःखात आहे याचा परिणाम त्यांच्यावर नक्कीच होतो. ती सैर होतात आणि त्यांना वाटतं की दुःख आपल्यापासून खूप दूर असावं. आपल्यापेक्षा तीच माणसं जास्त अस्वस्थ होतात आणि अशी माणसं आयुष्यात भेटणं म्हणजे नशीबच आहे. आणि हे नशीब फार थोड्या जणांना प्राप्त होतं एवढंच आहे. म्हणून कर्तव्य तुम्ही केलेले पाहिजे. नशिबाने साथ सोडली म्हणून कधी तुम्ही मरायचं नसतं. फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आणि तुम्ही फक्त जगायचं असतं. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ मिळतील. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.